इंडियन ₹100 आणि हे आहेत ऑस्ट्रेलियन $100. दोन्ही आहेत 100च्याच नोटा, पण किमतीत खूप फरक आहे. यू नो व्हॉट दिस कॉस्ट्स? This costs ₹5,600. And I'm sure तुमच्यासारख्या हुशार मुलींना हे बरोबर कळत असेल. NRI मुलांवरच डोळा असतो ना तुमचा? फॉरेनची लाईफस्टाईल, लक्झुरियस लाईफ, याचं सगळ्याचं खूप अट्रॅक्शन असतं, राईट? आणि एक्झॅक्टली याच गोष्टीबद्दल इथे येण्यापूर्वीच मी नॅकला वॉर्न केलं होतं, दॅट बीवेअर ऑफ सच गर्ल्स. पण बिचारा फसला. अनफॉर्च्युनेटली एकदा नाही तर दोनदा फसला. एकदा त्या सई केतकरच्या प्रेमात पडला आणि आता त्याला तू आवडायला लागलीस. बट कीप वन थिंग इन माइंड जाई, तू कितीही हुशार असलीस ना तरी या इरावती देशपांडे समोर तुझं काहीही चालणार नाही. सो ऑस्ट्रेलियन डॉलर्सची स्वप्न बघणं सोड आणि माझ्या नॅकच्या आयुष्यातून कायमची निघून जा. झालंय माझं बोलून, अशी का बघतेस? यू कॅन गो नाउ. नॅकशी आता यापुढे फक्त प्रोफेशनल रिलेशनशिप्सच ठेवायचे. इनफॅक्ट मी तर म्हणते, कामाचं काही बोलायचं असेल तर मलाच फोन कर. त्याच्याशी बोलायची काहीच गरज नाही. आय होप आय हॅव मेड माय सेल्फ व्हेरी क्लिअर. मॅम, तेव्हा ऑस्ट्रेलियन डॉलरचा काय भाव होता? आय एम सॉरी. ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालेल्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा ऑस्ट्रेलियन डॉलरचा काय भाव होता असं विचारते मी. नाही म्हणजे तुम्ही पाहिलाच असेल ना भाव, म्हणूनच तर तुम्हाला एवढं क्लिअरली माहिती आहे की ह्या मुली कसा विचार करतात. बट मॅम, यू फॉरगॉट वन थिंग. सगळ्या मुली तुमच्यासारख्या नसतात. नो डाऊट मनी इज इम्पॉर्टंट, बट मनी कांट बाय लव्ह. आणि प्रेमच नसेल मॅम तर तुमची लाईफस्टाईल कितीही चांगली असली ना त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि ही गोष्ट त्यांनाच कळते ज्यांच्यासाठी प्रेम मोठं असतं, पैसा नाही. मॅम, तुमच्या डोक्यात हे जे कॅल्क्युलेशन्स आलेत ना ते प्रूव्ह करतात की तुम्ही किती मनी माइंडेड आहात. आणि ते चुकीचं आहे असं मी म्हणतच नाहीये. मला असं कुणाला जज करायला नाही आवडत, पण तरी सगळे आपल्यासारखेच असतात हा विचार डोक्यातून काढून टाका, इफ पॉसिबल. आता नेमकं मनात काय सुरू आहे हे नाही सांगता येणार, पण माझ्या मनात जे काही होतं ते मी अगदी स्पष्टपणे तुझ्या आईंना सांगून टाकले. याआधी एवढं स्पष्टपणे मी त्यांच्याशी कधीच बोलले नाही, पण आज मात्र बोलले. तूच म्हणतोस ना की तुझ्या आईंना मी खूप शामळू वाटते. आज त्यांना कळलं असेल मी शामळू नाहीये. खरं म्हणजे जाईच त्यांच्याशी हे सगळं बोलली, पण हे सगळं सईच्याच मनातलं होतं. आणि बाबा, तुझ्यासाठी तर काय, जाई आणि सई एकच आहेत, तुला काहीच फरक पडत नाही ना. पण आज मात्र मला नचिकेत तू सांगच की सगळ्यात जास्त प्रेम तुझं कुणावर आहे, माझ्यावर आहे की त्या जाईवर आहे? मला तर असं वाटतं ना नचिकेत कधी कधी की तू सईला म्हणजे मला ना विसरूनच गेलास. पण तुला माहिती नाहीये मी काय काय करू शकते ते. माझ्या जर डोक्यात गेलं ना नचिकेत तर बघ तू, मी एका क्षणात त्या जाईला संपवून टाकी. आणि हो, मी मस्करी करत नाही हा, खरंच सांगते. तू जरी त्या जाईला जवळ केलंस तरी ही सई कायम तुझ्या जवळ असणार. आपण तिघं मिळून राहूया, मला काहीच हरकत नाहीये. हा, जाई आणि सई
या दोघींचंही तुझ्यावर खूप प्रेम आणि ते तसंच राहील कायम. मला वाटलंच होतं या घटनेचा खूप विचित्र परिणाम होणार सईच्या मनावर. म्हणूनच तर असे भयानक विचार येतात ना तिच्या मनात. काय काय म्हणाली होती? जायचं काय करेल म्हणाली होती नेमकं? जाईला एका क्षणात संपवेन. अहो, रागाच्या भरात जाईचा खूनबिन केला तर हिने. अरे बापरे, कल्पना असं बोलू नकोस ग. काय हे तर काहीच नाही. ती ना त्या जाई बरोबर राहायला सुद्धा तयार आहे. हो, नचिकेतचं प्रेम मिळण्यासाठी ना काही करायला तयार झाली होय मुलगी. बघ, एकाच वेळी दोन टोकाचे विचार येतात तिच्या मनामध्ये. हा, म्हणजे एकीकडे ती जाईला संपवायची भाषा करते आणि दुसरीकडे एवढी मोठी तडजोड करायलाही तयार आहे. बघ. हो ना, मोठा धक्का बसलाय म्हणून ना तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. अहो, म्हणून तर अशी एकटी बडबडते ती. अहो, वेळ लागेल माझ्या मुलीला आशाने. अहो, तुम्ही करा ना काहीतरी. आपण एक काम करूया का, मानसी आणि शैलेशचा या बाबतीत उद्या सल्ला घेऊया, कसं? बरोबर. हो, चालेल चालेल. ईश्वरा, वाचव रे बाबा माझ्या लेकीला. हो, सांग, त्यालाही सांग. अहो, मला असं वाटत नाही की सईच्या डोक्यावर परिणाम झालाय. तिच्या वागण्याचे उगाच भलतेच अर्थ काढताय तुम्ही सगळे. मानसोपचार तज्ञ असल्यासारखं बोलू नका. तुम्हाला काय कळतंय हो त्यातलं? हे सगळं अति होतंय असं वाटतंय मला. हे बघा, आम्हाला सईची काळजी वाटते म्हणून, आणि ह्या अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी सईला सांभाळून घ्यायला हवं. सौभाग्यवती, ह्यात तुम्ही मध्ये मध्ये नाक खुपसू नका. आम्ही बघू तिचं काय करायचं ते, कळलं? बघा मग. सुप्रभात. काय झालं? सगळे इथे असे का जमलेत? सई, बस जरा. काय रे काका, काय झालं? तुझ्याशी बोलायचंय. नाही, बस बस आधी. सई, तर सतत बदलत राहणं हाच आयुष्याचा मूळ स्वभाव आहे. सगळं अस्थिर, चंचल आणि परिवर्तनशील आहे. एखाद्या बुडबुड्यासारखं. क्षणात आहे, क्षणात नाही. तुला कळतंय मी काय म्हणतोय ते? बर, ठीक आहे, मी थोडं सोपं करून सांगतो. आज तुझ्या आयुष्यात जी माणसं आहेत ती उद्या नसतील, पण आयुष्याची नदी अशी प्रवाहीच असते. त्यामुळे आपण आठवणी मागे टाकून देऊन सतत पुढे गेलं पाहिजे. सई, शैलेश काका अत्यंत महत्वाचं फार छान समजावून सांगतोय. नीट ऐक. हा, शांतपणे ऐक. सई, आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? आनंदी राहणं. त्यामुळे ज्या गोष्टींमुळे दुःखाचा उगम होतोय त्या नकोच आपल्याला, नाही का? वहिनी, चेहरा बघा कसा झालाय तिचा. खूप गंभीर आजार असणार. हो ना. अगो, माझ्या एका आत्ते बहिणीला. वहिनी, आत्ता नको. बर. आता शैलेशनी तुला जे काही आडून आडून सांगितलं ते मी आता स्पष्ट शब्दातच सांगतो. त्या कांगारूने जाईची निवड केली म्हणून तू निराश होऊ नकोस.
उलट तू विसरून जा आता त्याला. का? अगं त्या जाईचं त्याच्याशी सूत जुळलंय म्हणून. अगं बोल ना काहीतरी. अगं गप्प का बसलीस तू? मला काहीच बोलायचं नाहीये. बर नाही बोलायचंय ना, नको बोलूस. फक्त एवढा गंडा बांधून घे. हात कर पुढे. ईश्वरा, माझ्या लेकीवर तुझी कृपा दृष्टी अशीच राहू दे रे बाबा. आई मी वर जाऊ का? म्हणजे एक काम आठवलं मला. हो हो जा ना बाळा जा. ईश्वरा, काय अवस्था झाली बघा माझ्या लेकीची. नचिकेता, अरे कुठे फेडशील ही पाप? अहो वहिनी, आयुष्य हे असंच आहे, अस्थिर, चंचल, परिवर्तनशील. अरे हो नचिकेत, खरंच सांगते मी. जाई तुझ्या आयुष्यात आल्यापासून मला खूप दुःख झालंय असं वाटतंय सगळ्यांना. आणि त्यामुळे ना सगळे सारखी समजूत काढतायत माझी. दिस इज सो फनी. अरे हो रे, मलाही त्यांचं हे वागणं बघून खूप हसायला येतंय. सई मला बघायचंय तुला हसताना. हो का? मग त्यासाठी इथे यावं लागेल. अय्या नचिकेत, तू खरंच आलास? मिस करत होतो तुला. अरे हो का? बरं, आता हे हात तर काढ. नाही नाही नाही, एवढे एफर्ट्स करून मी पाईप वरून चढून आलोय. इतके इझिली नाही बघू शकत तुम्हाला. की मी फोन म्हणजे अरे सांगतो. अरे काय करतोयस नचिकेत तू? वेट अ सेकंड. नाही हात. अरे ए नचिकेत, हे बघ, उगीच पिडू नकोस, त्रास देऊ नकोस रे मला. आता मला पकड. अरे काय काय बालिश आहे. हे बघ, हे बघ तू ना, ऐक ना नचिकेत, मला ना अरे काहीच दिसत नाहीये नचिकेत. कुठेस तू? हे बघ, वेड्यासारखं करू नकोस नचिकेत. काय चाललंय तुझं? हे बघ, अरे वेड्यासारखं करू नकोस. ऐक नचिकेत, वेड्यासारखं करू नकोस तू. अरे कुठेस तू? वेड्यासारखं करू नकोस नचिकेत. हे बघ, मी दमले आता. ए बास झालं रे नचिकेत. नचिकेत, काय वेड्यासारखं चाललंय तुझं? नचिकेत, नचिकेत कुठे आहेस तू? नचिकेत, 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 अरे कुठे गेलास तू? ठीक आहे, आता जर तू समोर नाही आलास ना नचिकेत, तर मी इथून उडी मारणार. 1 2 कसा पकडला गेला चोर? काहीतरी वेडस. बाबा, तुम्ही? नचिकेत कुठे आहे? तू काळजी करू नकोस बाळा, आम्ही तुला काही होऊ देणार नाही. सई, तू इथे नचिकेतला शोधत होतीस? आहे का तो इथे? अरे हो, नाही, नचिकेत नाहीच आहे इथे. तो कसा असेल?
अगं मग तू अशी डोळ्यावर पट्टी बांधून त्याला हाका का मारत होतीस? इथून खाली उडी मारणार होतीस ना आम्ही आलो तेव्हा? काय चाललंय हे सगळं सई? अगं मला सगळं कळतंय ग, पण आता पुढे काय करायचं तेच समजत नाहीये. आजी अगं किती विचित्र वागतात सगळे. अगं तू विचित्र वागतेस आणि तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं समज झालाय ना सगळ्यांचा. पण मला काहीही झालं नाहीये हे कसं पटवून द्यायचं त्यांना? थांब बाई, थोडा विचार करू दे. असं पटकन सुचतच नाही काही, सगळा गोंधळ झालाय. म्हणजे ना तू अगदी नेहमीसारखी सहज वागलीस ना तरी काहीतरी भलतेच अर्थ काढतायत ते. आणि तू जर गंभीर चेहरा करून बसलीस तर आणखीनच घाबरतायत सगळे. त्यांना वाटतंय ठार वेडी झाली सई. अगं अशी कशी वेडी होईन आजी मी? अगं जाई म्हणून आपण जी मुक्ताफळं उधळली आहेत ना त्या दिवशी, त्यामुळे गडबड झाली आहे सगळी. हे बघ आजी, त्या दिवशी माझ्या मनात जे होतं ते मी बोलून गेले. अगं पण त्यांना वाटतंय जाई बोलली ना. आजी अगं जाई आणि सई वेगळ्या आहेत का सांग मला? नाही ना. आणि त्यांचं मन तर एकच आहे ना. आणि दोघींचंही नचिकेतवर खूप प्रेम. नचिकेतने जाईला स्वीकारलं तरी मी त्याला कधीच सोडणार नाही. आणि समजा आम्ही दोघं एकत्र आलो तर जाई आमच्यात असणार आहे का? तेव्हा आपण म्हणू शकतो की ती असेलही किंवा नसेलही. अगं बाई ईश्वरा, वेडाच्या भरात हे काय बरळते ही मुलगी? जायचं एक चांगलं आहे आजी, म्हणजे आपली इच्छा असेल तेव्हा आपण तिला आणू शकतो, आपली इच्छा नसेल तेव्हा आपण तिला नाही आणायचं. नचिकेत आधीपासून सईचा होता आणि सईचाच असेल कायम. जाईमुळे मला काहीच फरक पडणार नाहीये. तुला कळतंय ना आजी मला काय म्हणायचंय ते? ईश्वरा, खरंच वेड लागलं या मुलीला. आता काय उपाय करू मी यावर? आल्या गेल्याची, भूता घेताची, कोण्या मेल्याची, गृहसंकुलात येणाऱ्याची जाणाऱ्याची कोणाची मिली दृष्ट लागली असेल तर त्याच्या डोळ्यात मिठमोहऱ्या पडू दे. आल्या गेल्यांची, भूता घेतांचे डोळे फुटून जाऊ दे. अजून कशी जात नाही. हो, काल्पनिक नचिकेतशी बोलायला लागली आता तर ही. आजार वाढत चाललाय. डोळे फुटून जाते.
वेड लागलं का तुला तिला तू कपरे. मी निघते हा, आले जरा बाहेर जाऊन. नको, तिन्ही सांजेला असं बाहेर जायचं नसतं. हो, अहो जाऊ द्या हो, तिला जरा बरं वाटेल बाहेर गेल्यावर. तिची मनस्थिती बघा ना. हो हो अप्पा, मोकळं वाटेल ना तिला, मोकळं जाऊ दे ना अप्पा. हो अप्पा, तेवढाच जरा बदल. बरं ठीक आहे, पण फार लांब जाऊ नकोस बर का बाळा. नाही अप्पा, येते. ईश्वरा, सैरबैर झाली हो बिचारी. ह्या अवस्थेत ना तिच्यावर लक्ष ठेवायला हवं.